ओ पटेल शेठ, चला ती नवीन आलेली फॉर्च्युनर आपण दोघं मिळून घेऊन टाकूया. अरे ओमकार, नको रे बाबा, आधीच धंदा नाहीये, पैसा नाहीये, त्यात गाडी नको रे बाबा, नको. 1 week later. और पटेल भाई केम छो? अरे काय नाही, ती अलिबागची एक जागा आली होती, ती विकायची होती. मी तर आत्ताच गाडी घेतली, त्यामुळे माझ्याकडे तर पैसे नाही. तुम्ही तर त्या दिवशी बोलत होता तुमच्याकडे पण पैसे नाहीयेत. अरे नाही रे बाबा, कुठं आहे ते जमिनीचे कागद दाखव, पेपर दाखव, आणि जमीन कुठे जरा दाखव, बघून येऊ एकदा. अरे पटेल भाई, त्या दिवशी तर म्हणत होता पैसा नाहीये, धंदा नाहीये, आणि आता जमिनीसाठी लगेच पैसा काढताय. अरे ओमकार, काय आहे, जे गाडी आहे ती तुझं लायबिलिटी आहे, आणि जमीन बंगला हे तुझं ऍसेट आहे. म्हणजे काय हो? अरे लायबिलिटी म्हणजे अशा गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्या खिशातून पैसा कापते, जसे की महागडा मोबाईल झाला, गाडी झाली, ईएमआय झाली. आणि ऍसेट म्हणजे काय, जी गोष्ट तुम्हाला पैसे मिळवून देते आणि वेळेनुसार तिची किंमत वाढत राहते. जसे की झालं बंगला झाला, जमीन झाली, बिझनेस झालं, शेअर मार्केट झालं, हे मला पैसे वाढवून देत राहत. अच्छा, तर ह्यो तुमचा मारवाडी माइंडसेट आहे, म्हणजे लायबिलिटीच्या आधी ऍसेट्स घ्यायचे. आणि गाडी दाखवायला भारी वाटते, पण खरा पैसा तर जमीन, शेअर मार्केट, धंदाच वाढवतो. आणि तुला जर याबद्दल जर जास्त माहिती पाहिजे असेल तर या अकाउंटला फॉलो कर.